मी आपल्या चॅनलवरती ओलवल्या गव्हाचे मांडे किंवा त्या रेसिपीला मटका रोटीसुद्धा म्हटलं जाते, ही रेसिपी अपलोड केलेली होती आणि त्याला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मला मिळालेला आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे गंज रोटी. ही रोटी चवीला खूप अशी चविष्ट लागते आणि कोणीही सहज ही रोटी बनवू शकते. ही आपण बासुंदीसोबत खाऊ शकतो किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छान अशा फोडणीच्या वरणासोबतसुद्धा ही जी रोटी आहे ती नक्कीच खाऊ शकता. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर गंज रोटी बनवण्यासाठी बघा, इथे आपण जे रोज चपातीसाठी कणिक वापरतो, म्हणजे जे गव्हाचं पीठ वापरतो तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर मी इथे 5 ते 6 गंज रोटी बनतील एवढीच कणिक इथे घेत आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालत आपल्याला ही जी कणिक आहे ती छान अशी भिजवून घ्यायची आहे. भिजवताना जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अशी ही कणिक आपल्याला इथे भिजवून ठेवायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही कणिक जी आहे ती आपण छान अशी भिजवून ठेवलेली आहे. आता ही जी कणिक आहे याच्यावरती आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे आणि बरोबर अर्धा ते पाऊण तासासाठी ही कणिक आपल्याला मुरण्यासाठी साईडने ठेवून द्यायची आहे. आपण जर घरी बासुंदी केली असेल आणि त्या बासुंदीसोबत जर आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असेल तेव्हा आपण ही गंज रोटी नक्कीच बनवू शकतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण छान अशी कोणत्याही प्रकारची खीर जर बनवली असेल तर तेव्हासुद्धा आपण ही गंज रोटी त्या खिरीसोबत नक्कीच बनवू शकतो. ज्याप्रमाणे आपण मटका रोटी बनवतो त्याचप्रमाणे ही जी गंज रोटी आहे ती सुद्धा चवीला खूप अशी चविष्ट लागते. म्हणून घरी एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे झाकण ठेवून मी बरोबर अर्धा तास ही कणिक जी आहे ती मुरण्यासाठी ठेवलेली आहे. आणि इथे बघू शकता पूर्णतः अर्धा तास झालेली आहे आणि अर्धा तास झाल्यानंतर आपण ही जी कणिक आहे ती पाहूया. तर इथे बरोबर आपली जी कणिक आहे ती छान अशी मुरलेली आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला इथे थोडं तेल घ्यायचं आहे आणि तेल लावत ही जी कणिक आहे ती इथे छान अशी चुरून घ्यायची आहे. म्हणजे चुरून आपल्याला ही कणिक छान अशी आसटसर करायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा आणि एक कमेंट करायला मात्र नक्कीच विसरू नका आणि एक लाईकसुद्धा करत जा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चुरत ही जी कणिक आहे ती छान अशी इथे लांबवत आहे. म्हणजे इथे आपली कणिक जी आहे ती छान अशी आसटसर व्हायला हवी आहे आणि आपल्याला चुरत ती कणिक अशी आसटसर व्हायला हवी. म्हणजे घट्ट कणकीपासून आपल्याला ती चुरत अशी लांबवत आणायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे तेल टाकायचं आणि तेलाने ही कणिक छान आपल्याला अशी चुरत लांबवायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इथे आपली छान अशी कणिक चुरून झालेली आहे आणि आता आपल्याला अशीच कणिक इथे हवी आहे. आपण जेवढा उंडा चपातीसाठी घेतो त्याच्याहीपेक्षा कमी उंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे हाताला तेल लावून घ्यायचं आहे. तेल आपल्याला इथे जास्त हाताला लावायचं आहे कारण की आपली जी ही चपाती आहे किंवा आपली जी ही रोटी आहे ती आपल्याला हातावरच अशी लांबवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा तोडून घ्यायचा आहे, हाताला तेल लावायचं आहे आणि दोन्ही हातावर अशा प्रकारे या हातावरले त्या हातावर, त्या हातावरले या हातावर असं करत त्याला लांबवायचं आहे. आणि थोडं असं लांबायला सुरुवात झाली का त्याचे काटा आपल्याला लांबवत आणायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे अगदी ही जी चपाती आहे ती अशा प्रकारे हातावरच केल्या जाते. या चपातीला गंज रोटी म्हटल्या जाते. ही रोटी आपण छान अशी बासुंदीसोबत खाऊ शकतो किंवा जर आपल्या घरी कोणताही गोड पदार्थ केला असेल आणि त्याच्यासोबत आपल्याला नाजूकशी अशी जर चपाती हवी असेल तेव्हा आपण ही गंज रोटी नक्कीच करू शकतो. तुम्ही बघू शकता फक्त तळहातावरच आपल्याला ही जी चपाती आहे ती अशी लांबवायची आहे. अगदी पातळ अशी ही चपाती करायची आहे. ही आपल्या साध्या कणकेपासूनच ही चपाती बनल्या जाते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही चपाती आपल्याला बनवायची आहे आणि अशी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी डोशाचा तवा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो तवा असेल त्या तव्यावर ही चपाती टाकून घेऊ शकता. तर एका साईडने ही चपाती झाली की आपल्याला अशा प्रकारे ही पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी चपाती आपल्याला हातावर करण्यासाठी घ्यायची आहे. तर बघू शकता मी दुसरी चपातीसुद्धा हातावर करून घेतलेली आहे. आता आपण या चपातीला गंज चपाती म्हणतो. ही जी चपाती आहे ती एकावर एकच आपल्याला टाकायची असते. आता ही जी चपाती आहे याच चपातीवर आपल्याला ही दुसरी चपाती टाकायची आहे. तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशाप्रकारे ही चपाती दुसऱ्या चपातीवर टाकून घेत आहे. दुसरी चपाती शिजेपर्यंत आपल्याला तिसरी चपाती बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे करत एक चपाती हातावर बनत आली की आपल्याला ही चपाती अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आणि परतवून घेतली की दुसऱ्या जिकून आपण परतवली तिकून आपल्याला
जी आपण तिसरी चपाती बनवलेली आहे ती टाकायची. अशा प्रकारे एक चपाती परतवली की दुसरी चपाती, दुसरी चपाती परतवली की तिसरी चपाती, असं करत करत याचा एक गंज आपल्याला बनवून घ्यायचा असते. तर मी आता तुम्हाला तिसरी चपातीसुद्धा इथे छान अशी बनवून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारेच आपल्याला हा सुद्धा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि बरोबर तळहातावरच आपल्याला ही चपाती अशा प्रकारे लांबून घ्यायची आहे. खूपच सोपी पद्धत आहे, थोडीशी कठीण जाते, पण जर आपल्याला या चपातीचा जर सराव 2 ते 3 वेळा जर आपण केलं तर सहज ही चपाती आपण नक्कीच करू शकतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे ही चपातीसुद्धा छान अशी लांबलेली आहे. आता इथे एक सराटा घ्यायचा आहे आणि सराट्याने आपल्याला ही जी चपाती आहे ती अशा प्रकारे परतवून आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारेच करत करत आपल्याला जेवढ्याही चपात्या आहे तेवढ्या करून घ्यायच्या आहे. ते पूर्ण चपात्या आपल्या झालेल्या आहे आणि 2 चपातीचं कणिक इथे उरलेली आहे. तर हातावर जर तुम्हाला चपाती जमत नसेल तर आपल्या भांड्यावर तेल लावून आपण ही चपाती कशी बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवते. तर थोडासा उंडा घ्यायचा आहे, त्याला तेल लावायचं आहे आणि जेवढी हाताने लांबत असेल तेवढी आपल्याला ही चपाती आधी लांबून घ्यायची आहे. नंतर आपल्याला तळहातावर घ्यायचं आहे आणि तळहातावर घेऊन ही चपाती अशा प्रकारे बघा लांबून घ्यायची आहे. इथे आपली ही सुद्धा चपाती छान अशी तयार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही चपाती या चपातीवर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या गंज रोटीचा किती असा गंज इथे या तव्यावर जमलेला आहे. आपण एकही चपाती याच्यावरली काढलेली नाही. तर तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारेच राहिलेली जी चपाती आहे ती सुद्धा मी इथे करून घेणार आहे आणि मस्त अशा आपल्या इथे गंज रोट्या तयार आहे. एकावर एक ही चपाती टाकल्या जाते, त्या कारणाने या चपातीला गंज रोटी असं म्हटलं जाते. तुम्ही इथे बघू शकता आणि खूप अशी मस्त आणि चवीला चविष्ट अशी ही गंज रोटी बनवून तयार होते आणि तुम्ही कधीही ही रोटी जर खावीशी वाटत असेल तर नक्की घरी बनवू शकता. आता ही जी गंज रोटी आहे ती मी इथून काढून घेते, कारण की ज्या सर्व आपल्या गंज रोट्या आहेत त्या इथे शिजून तयार आहे. गंज रोटी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडी थंडी होऊ द्यायची आहे आणि तुम्हाला मी आता ही जी गंज रोटी आहे ती वेगवेगळी अशी काढून दाखवते. तर बघा अगदी सहज ही गंज रोटी निघायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता किती अशा पातळ ह्या गंज रोटी आपल्या झालेल्या आहे. एकावर एक टाकल्या कारणाने आणि तेलाने थापल्या कारणाने ही रोटी बिलकुलच एकमेकाला चिपकत नाही आणि अगदी सहज निघतात आणि नाजूक पण बघू शकता तुम्ही किती अशी नाजूक आहे. तर खूप मस्त आणि चवीला चविष्ट अशी इथे आपली गंज रोटी तयार आहे. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्ही याच्या आधी ही गंज रोटी कधी बनवली का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. गंज रोटीचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.